गेल्या कित्येक दिवसांच्या पासून या तारांना झोळ आला होता. या तारा सर्वसामान्य लोकांच्या हाताला टेकतील इथपर्यंत खाली आल्या होत्या. तर काही ठिकाणी दुर्दैवरित्या याच तारा तुटल्या देखील होत्या. पण या तुटलेल्या तारांमुळं खरं तर मार्डीमध्ये 2 जीव गेले आणि त्यानंतरच जाग आली ती एमएससीबीला. आपण तेच पाहतोय. याच ठिकाणी यापूर्वी जर व्यवस्थितपणा केला असता तर हे 2 जीव गेले नसते. ठेकेदारांचा निष्काळजीपणा आणि महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचा दुर्लक्ष हेच खरं तर या गोष्टीला कारणीभूत असल्याची चर्चा परिसरामध्ये आहे. ही दुर्घटना गेल्या 2 दिवसापूर्वी घडली. मालन काळे आणि सुजित काळे या दोघांचा दुर्दैवरित्या मृत्यू झाला आणि या मृत्यूनंतर खडबडून जागं झालं ते एमएससीबी म्हणजेच विद्युत वितरण कंपनी. त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर या पाहणीमध्ये विद्युत निरीक्षक अविनाश माने, सहाय्यक अभियंता आसमा बागवान, कार्यकारी अभियंता सिकंदर मुलानी आणि शाखा अभियंता तुषार गरुड या सगळ्यांनी खरं तर या ठिकाणी येऊन पाहणी केली आणि या पाहणीमध्ये त्या ठिकाणी जी घटना घडली तिथं असणारी जी डीपी आहे त्या डीपी पासून जी लाईन गेलेली आहे ते दुर्घटनाग्रस्त ठिकाण सुद्धा त्यांनी पाहिलं. या पाहण्यामध्ये काही तांत्रिक गोष्टींची चाचणी देखील त्यांनी घेतलेली. मात्र त्या चाचणीमध्ये त्यांचा जो अहवाल आहे तो अहवाल संबंधित ठिकाणी त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पोच होईल. पण या 2 गेलेल्या जीवांचं काय? त्या ठिकाणी या सगळ्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक पोल आणि पोलवरती जाऊन पाहणी केली. प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी तार तुटलेली आहे ती घटना ती जागा बदलली. पण या सगळ्यांच्या मध्ये तिथून पुढे गेलेल्या लाईनला जे झोळ आला होता तो झोळ पूर्णपणे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हाताला येत होता. त्या ठिकाणी सध्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. ज्या ठेकेदारांनी निकृष्ट काम केलं होतं आणि त्या निकृष्ट कामामुळे आलेला झोळ खरं तर या सगळ्यांना त्रासदायक ठरत होता. आज तिथं खांब आलेत, तारा आलेत किंवा ते सगळी यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी टोळी देखील आलेली आहे. पण हीच गोष्ट काही दिवसांपूर्वी घडली असती तर कदाचित या 2 जीवांचा प्राण गेला नसता. मात्र बैल गेला आणि झोपा केला अशी म्हणायची वेळ सध्या आलेली आहे. कारण मार्डीची ही दुर्घटना ही साधी आणि लहान नाहीये. खरं तर यामध्ये जो निष्पाप सुमित काळे त्यानं 13व्या वर्षात पदार्पण केलं होतं. त्यानं संपूर्ण जग सुद्धा पाहिलं नव्हतं. तो अतिशय हुशार आणि चाणक्य असणारा विद्यार्थी छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होता. मात्र त्या दिवशीचा त्याचा शेवटचा दिवस ठरला. दररोज शेळ्या चरण्यासाठी आजी जात होती. पण या आजीसोबत तो शाळेतून घरी राहत तो आजीसोबत गेला आणि त्याच वेळेला सोसायटीचा वारा सुटला. थोडा पाऊस देखील आला आणि यामध्येच काही दिवसांपूर्वी तुटलेली तार ही त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. खरं तर कायदेशीररित्या त्या दोघांना न्याय मिळेलही, पण त्यांचा गेलेला जीव पुन्हा येणार नाहीये. या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने वितरण कंपनीनं संपूर्ण मान तालुक्यामध्ये ज्या काही अशा पद्धतीच्या धोकादायक गोष्टी निर्माण झालेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. तर दहिवडी पोलिसांकडून दहिवडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असणाऱ्या सगळ्या गावातील पोलीस पाटलांना एक पत्र तयार केलेलं आहे. तुमच्या प्रत्येकाच्या गावामध्ये असणारे विद्युत वितरण कंपनीचे डीपी, फ्यूज बॉक्स, तारांना आलेले झोळ किंवा वाकडे डाले खांब अशा पद्धतीनं जर काही धोकादायक आणि दुर्घटनाग्रस्त ठिकाण असतील तर त्याची पाहणी करा आणि तो अहवाल खरं तर दहिवडी पोलिसांना पाठवा असा लेखी आदेश दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी प्रत्येक पोलीस पाटलांना दिलेला आहे. त्यानुसार पोलीस पाटलांनी देखील काम सुरू केलेलं आहे. पण ही सगळी गोष्ट झाली ती केवळ मार्डीच्या दुर्घटनेपासून. खरं तर या सगळ्या चांगल्या गोष्टी होण्यासाठी कुणाचा तरी बळी जावा लागला आणि तोच म्हणजे सुजित काळे आणि मालन काळे या दोघांना मृत्यूचं तोंड पाहावं लागलं. खरं तर ही दुर्घटना आहे आणि याच दुर्घटनेमध्ये दोषी कोण आणि ही नक्की दुर्घटना कशामुळे घडली
ते या यंत्रणेच्या अहवालामध्ये येईलही, पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये सुद्धा कळेलही. पण नैतिक जबाबदारी, या पुढं कोणती घटना घडू नये अशी घटना त्याच ठिकाणी थांबावी यासाठी सध्या दोन्ही विभागाकडून, पोलीस असेल, एमएससीबी असेल, या सगळ्यांच्याकडून खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न चाललेले आहेत आणि यामुळंच कदाचित पुढं होणाऱ्या दुर्घटना टळतील. आपला आवाज न्यूजच्या माध्यमातून आपण त्याच दिवशी या सगळ्या घटनेचं वार्तांकन केलं होतं आणि त्या ठिकाणी इतरही ज्या निकृष्ट कामाच्या व्हिडिओ होत्या त्या देखील दाखवल्या होत्या आणि हाच धागा पकडून विद्युत वितरण कंपनीनं तात्काळ त्या ठिकाणी दुरुस्ती करण्याचे आदेश मनावर घेतला आणि आदेश दिला. खरं तर सर्वसामान्य लोकांच्या ज्या तक्रारी होत्या त्या अनेक दिवसांच्यापासून होत्या, मात्र त्याकडं डोंकूनही बघायला संबंधित विभागाला वेळ नव्हता. पण जेव्हा ही दुर्घटना घडली त्या दुर्घटनेच्या अनुषंगानं खरं तर या सगळ्या गोष्टी तिथं तयार होऊ लागल्या. पण हीच जर गोष्ट आधी झाली असती तर ते 2 जीव वाचले असते. आपला आवाज न्यूजच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा सर्वसामान्य लोकांना आवाहन करतोय. आमचा नंबर 96 65 71 70 70 या व्हॉट्सअप नंबरवरती आपल्या त्या ठिकाणी जर काही व्हिडिओ किंवा काही फोटो काही अशा पद्धतीचे असतील तर आम्हाला अवश्य पाठवा. त्या गावचं नाव पाठवा आणि जर तुम्ही संबंधित यंत्रणेला लेखी विचारणा केली असेल किंवा लेखी त्या ठिकाणच्या अडचणी मांडल्या असतील तर त्या लेखी स्वरूपातल्या अडचणी सुद्धा आमच्याकडे व्हॉट्सअप नंबरला पाठवा. त्याच्यावरती आपण अशाच पद्धतीनं आवाज उठवू. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले. आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.